भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता असो किंवा नेता असो, तो जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो त्यावेळेला लोकांचा विकास हाच आमचा अजेंडा असतो. 2014ला जेव्हापासून मोदीजी आले तेव्हापासून आत्तापर्यंत सेंटर म्हणजे दिल्ली टू गल्ली आम्ही फक्त विकासाचाच अजेंडा राबवला आहे. त्याच्यामुळे विकास हा आमचा प्रथम प्रायोरिटी आहे. आमच्याकडे कोण मुसलमान आहे, कोण ख्रिश्चन आहे, कोण पारसी आहे, कोण अजून कुठच्या जातीचं आहे ह्याचा आम्ही विचार करत नाही. आमच्याकडे जो मदतीसाठी येतो मग त्याने आम्हाला मतं देवो अथवा न देवो आम्ही त्यांच्यासाठी उभे राहतो आणि काम करतो. मॅम, तुम्ही इलेक्शन्स कॉन्टेस्ट करतायत, 15 जानेवारीला वोटिंग आहे. काय विजन आहे? 100 जे वॉर्ड आहे या वॉर्डमधून कॉन्टेस्ट करताय. काय मुद्दे आहेत आणि काय विजन आहे तुमचं? खरं तर 5 वर्ष म्हणण्यापेक्षा 9 वर्ष या वॉर्डात आम्ही काम केलं आहे. भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता असो किंवा नेता असो, तो जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो त्यावेळेला लोकांचा विकास हाच आमचा अजेंडा असतो. आणि त्या अजेंड्यावर आम्ही आमच्या वॉर्डामध्ये जवळपास असं कुठचं काम नसेल की म्हणजे SWD आहे, रोड आहे, हेल्थ आहे, सिमेंट्री आहे, म्हणजे असं आम्ही सगळ्या सीवर असेल आम्ही सगळ्या पैलूंना टच केलेलं आहे. आता असं आहे की आम्ही सगळं करत करत काही कामं जी बाकी आहेत, म्हणजे जसं की मुलांसाठी आमच्याकडे रिझर्व आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा एरिया, तो आम्ही या पुढच्या काळामध्ये करण्याचा आमचा मानस आहे. तसंच ज्या मुंबईचे विषय आहेत ते आमचेही विषय आहेत. बँड्रा हे असं आहे की जिथे मुंबईत आलेला प्रत्येक माणूस एकदा तरी यायला त्याला वाटतं की बँड्रात आल्याशिवाय मुंबईला आल्याची मजा वाटत नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे ट्रॅफिकचा परत कार पार्किंगचा खूप विषय आहे. तो एक वेगळ्या पद्धतीने हँडल करायचा विचार आहे. आमचे माननीय आमदार पालकमंत्री आशिषजी आहेतच आणि त्याचाही आम्हाला आमच्या कामामध्ये खूप उपयोग होतो. कारण का पार्किंग ट्रॅफिक हे जे विषय आहेत ते महानगरपालिका आणि शासन हे दोघंही मिळून जेव्हा सोडवतील तेव्हाच सुटतील. तसंच ग्रीनरी कशी वाढवता येईल किंवा आता काय होतं आहे की आपण लोकांना झाडं लावा सांगतो आणि झाडं लावल्यानंतर आपण ती कापण्यासाठी त्यांच्याकडे पैसे मागतो म्हणजे महानगरपालिका म्हणून. काही वेळेला आत्ताच नोटिफिकेशन आलेलं जे भारतीय जनता पार्टीच्याच नेत्यांनी म्हणजे आशिषजींनीच केलं होतं की पैसे घेऊ नये. पण मी असं म्हणेन की आपण त्याची कॉम्पिटिशन लावावी किंवा त्यांना काहीतरी असेसमेंटमध्ये आपण सूट दिली पाहिजे की जेणेकरून ते अजून ग्रीनरी लावतील आणि त्याचं संगोपन करायला महानगरपालिकेने बरोबरीने त्यांच्यावर उभं राहिलं पाहिजे. तसंच वॉटर कॉन्झर्वेशनचा विषय की मला वाटत नाही की मुंबई ही सातत्याने असं एकही दिवस होत नाही की आपण पाणी पुरवठा करत नाही, पण असं असतानाही आपल्याला पाण्याची कमतरता ही येणाऱ्या काळात जाणवणार आहे. त्याच्यामुळे लोकांना आहे ते पाणी कसं वाचवावं आणि पाणी वाचवण्यासाठी आपण म्हणजे मी नेहमीच हे महानगरपालिकेत पण मांडलं आहे की आपण बोरिंग काढतो, पण बोरिंगच्या वेळेला आपण काय करतो की आतलं पाणी आपण बाहेर काढतो. पण आता आपण सगळेच रस्ते सिमेंटचे केले आहेत तर हे वॉटर पर्क्युलेट होऊन खाली जाणारच नाही आहे. म्हणूनच मी सजेशन पण दिलं होतं की प्रत्येक आपल्या सोसायटीमध्ये रिव्हर्सेबल म्हणजे जे पाणी पावसाचं आत जाईल अशा प्रकारचे सुद्धा बोरिंग केले जावेत आणि एक बोरिंग असं असावं की ज्याच्यातनं आपण बाहेर पाणी काढू आणि महानगरपालिकेचं पाणी हे फक्त पिण्यासाठी वापरलं जावं. अशी विविध गोष्टी आहेत. मुलांसाठी शाळेत काही सुधारणा करायचा विचार आहे. परत जसं की आशिषजींनी स्विमिंग पूल केलं आहे तर तशाच आणखीन काही गोष्टी की मुलं मोबाईल सोडून आपल्या शिक्षणाकडे आणि त्यांचा विकास कसा होईल याच्याकडे. तसंच महिलांचा मुद्दा आहे. महिलांच्या मुद्द्यावर आता आम्ही त्यांना देऊ केले आहेत 1,500 रुपये. ते दर महिन्याला घेत आहेत, पण त्याच्या पुढे काय तर त्यांना मोटिवेट करावं लागेल. आणि आपल्या देशात कसं आहे की आपली महिला जशी मोटिवेट होईल आणि सक्षम होईल तरच आपलं पूर्ण देश पुढे जाऊ शकेल असा भारतीय जनता पार्टीचा मानस आहे. त्यामुळे महिलांवर काम करू, युवांवर काम करू, असे वेगवेगळे मानस आहेत. एका साईडला ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, त्यांचा मराठी अस्मितेचा मुद्दा आहे. भाजपचं असं म्हणणं आहे की खानला मेयर होऊन देणार नाही. तर हे जे मुद्दे आहेत ते कुठेतरी विकासाच्या मुद्द्याच्या पेक्षा जास्त मोठे आहेत का? कारण मुंबईकरांना विकास हा जास्त महत्त्वाचा वाटतो. मग तुम्हीच आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. कारण का भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंत म्हणजे 2014ला जेव्हापासून मोदीजी आले तेव्हापासून आत्तापर्यंत सेंटर म्हणजे दिल्ली टू गल्ली आम्ही फक्त विकासाचाच अजेंडा राबवला आहे. त्याच्यामुळे विकास हा आमचा प्रथम प्रायोरिटी आहे. आमच्याकडे कोण मुसलमान आहे, कोण ख्रिश्चन आहे, कोण पारसी आहे, कोण अजून कुठच्या जातीचं आहे ह्याचा आम्ही विचार करत नाही. आमच्याकडे जो मदतीसाठी येतो मग त्याने आम्हाला मतं देवो अथवा न देवो आम्ही त्यांच्यासाठी उभे राहतो आणि काम करतो. विरोधकांचं म्हणणे कम्युनल पॉलिटिक्स बीजेपी जास्त खेळते, पॉलिटिक्स ऑफ पोलरायझेशन ज्याला म्हणतो आपण.
नाही, मला तरी असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ही फक्त विकासाचंच राजकारण करते आणि आमचा अजेंडा हा आहे की अंत्योदय म्हणजे समाजाच्या शेवटच्या माणसाचा विकास करणं हाच आमच्या पार्टीचा अजेंडा आहे. आणि तो विकास तेव्हाच होईल जेव्हा आपण सर्व बाजूने मुंबईचा विकास करू. त्यामुळे आमचा अजेंडा हा विकासाचा आहे. बँड्रामध्ये रिक्लेमेशनचा पण एक मोठा मुद्दा आहे. बरेच प्रोजेक्ट्स येत आहेत. प्रॉमिनेडच्या इथे वर्सोवा सिलिंगचं काम चाललं आहे. बरेच रस्ते खड्डे हे झालेत, डगअप झालेत. सो त्याच्यासाठी काय प्लॅन्स आहेत? अगदी नक्कीच मी मान्य करीन की लोकांना या गोष्टीचा त्रास होतो. त्याचं मुख्यत्वे कारण हे असतं की एप्रिल ते ऑक्टोबर आपला जो सीझन असतो त्या सीझनमध्ये आपण कुठचंही डिगिंग करत नाही. महानगरपालिकेचं सर्व कामं बंद असतात आणि मग उरलेला वेळ असतो जो ऑक्टोबर तो एप्रिल. आणि ऑक्टोबर तो एप्रिलमध्ये आपण जेव्हा ही रस्त्यांची जर कामं नाही केली तर मग आपल्याला जेव्हा पावसाळ्यात मोठे मोठे खड्डे होतात आणि त्याच्यामुळे लोकांचे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप असतात, सिनियर सिटिझन पडतात. मग अशा वेळेला जर आपण रोडना प्रायोरिटी दिली नाही आणि लोकांचं म्हणणं असतं की तुम्ही कॉर्डिनेशन करा. 100% कॉर्डिनेशन झालं पाहिजे. पण कॉर्डिनेशन आम्ही नाही करत असं नसतं. आम्ही BMC बरोबर, ट्रॅफिक बरोबर सगळ्यावर कॉर्डिनेशन करत असतो. पण जर का लोकांच्या अपेक्षेप्रमाणे त्या गतीने जर का आपण रोड उघडले तर मला वाटतं पुढची 5 वर्ष आपण ही एक वर्क ऑर्डर पूर्ण करू शकणार नाही. आणि मग पावसात जे खड्डे पडतील आणि त्याच्यामुळे जो त्रास होईल त्याला कोण जबाबदार?